आजच्या तरुण पिढीला हे माहीत नसेल, पण भाऊसाहेबांचं लग्न विमलताईंशी लावून देण्यामध्ये प्रबोधनकारांनी प्रमुख भूमिका बजावली आहे. प्रबोधनकारांचं आणि विदर्भाचं नातंही हे फार वेगळं आहे. आणि या सर्व पार्श्वभूमीवर मला या गोष्टीचा आनंद आहे की त्यांच्या नावाचा पुरस्कार विदर्भामध्ये आम्हाला सुरू करता आला आणि तो सातत्याने आम्ही कायम ठेवत आलो. समाज प्रबोधनाच्या संदर्भात भूमिका वठवली. लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये पुढे गणेशोत्सव जसा साजरा करण्याचा एक उपक्रम राबवला. प्रबोधनकार ठाकरे पहिले होते की ज्यांनी स्त्रीची प्रतिष्ठा वाढवण्याच्या दृष्टीने दुर्गोत्सव जो सुरू केला तो प्रबोधनकारांनी सुरू केला, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. अनेक असे संदर्भ त्यांच्या संदर्भात आपल्याला सांगता येतील, परंतु त्यांचा परिचय विस्ताराने उल्हासदादा करून देणार आहे. आज त्यांच्या नावाचा हा पुरस्कार देण्यासाठी मुद्दामून या ठिकाणी राज ठाकरे आले. ती जी ठाकरे घराण्याची एक उज्ज्वल अशी परंपरा आहे. पुष्कळदा घराणेशाहीवर आरोप करत असताना अनेक चांगल्या गोष्टींचा आपल्याला विस्मरण पडत असते. प्रबोधनकारानंतर बाळासाहेबांनी या महाराष्ट्राच्या समाज जीवनामध्ये जे काही केलं ते आपल्या समोर आहे. आणि जो झंझावात सध्या राज ठाकरेंचा आहे, एकंदरीत ज्या संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन अनेक मान्यवरांनी केलं होतं आणि संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले होते, त्या संयुक्त महाराष्ट्रामधली आजची अवस्था काय? सर्व बाबतीमध्ये जी संकीर्णता आज आलेली आहे आणि दुर्दैवाने तरुणांमध्ये सुद्धा एक उदासीनता आलेली होती, त्याच्यामध्ये नवीन चैतन्य निर्माण करण्याचं काम अलीकडे राज ठाकरे अतिशय प्रभावीपणे करत आहेत. आणि या सर्व पार्श्वभूमीवर जर आपण विचार केला तर मग मारवाडी फाउंडेशनची जबाबदारी ही का वाढलेली आहे, का निर्माण झाली ही गरज, याचे मी थोडक्यात आपल्याला विवेचन करू इच्छितो. समाजामध्ये आज आपण असं या पद्धतीचं एक वातावरण निर्माण झालेलं आपल्याला दिसते. आणि त्या पार्श्वभूमीवर महापुरुषांना सुद्धा आपण जातीमध्ये वाटून घेतलेला आहे. अनेकांनी सामाजिक क्षेत्रात कार्यरत असताना हा प्रयत्न केला की अनेकांना सांगितलं की या व्यासपीठावरून तुम्ही अमुक एका महापुरुषांची जयंती साजरी करता, ती अतिशय उत्तम गोष्ट आहे. परंतु याच व्यासपीठावरून दुसऱ्या समाजामधले जे नेते असतील, ते नेते किंवा मान्यवर जे असतात ते कोणत्याही जातीचे नसतात, काही कारण नाही. परंतु या सर्व जातीयवादाच्या याच्यामध्ये महापुरुषांचं सुद्धा आपण विभागणी करून टाकली, ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. आज आपण जगामधली एक महाशक्ती होण्याचं स्वप्न पाहत असताना, ते कदाचित जरूर होईलही महासत्ता, पण हे सर्व करत असताना जातीच्या नावाने, धर्माच्या नावाने, प्रांतांच्या नावाने ज्या पद्धतीचं चित्र आपल्याला उठावून आलेलं दिसते, त्यामुळे या देशात यादवी माजेल की काय अशा पद्धतीचं एक चित्र निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून ही चिंताग्रस्त करणारी जी बाब होती, त्या संदर्भामध्ये आम्ही लोकांनी एकत्रित बसून विचार केला की आपण काय करावं. आणि म्हणून मारवाडी समाजाचा जो काही एकंदरीत इतिहास आहे, काही चांगल्या गोष्टी आहेत, काही वाईट गोष्टी आहेत. कालानुसार काही गोष्टींचा त्यागही मारवाडी बांधवांनी केलेला आहे. मारवाडी समाजाचं महाराष्ट्रामधलं योगदान असो, देशातलं योगदान असो, किंवा एकंदरीत जागतिक पातळीवरचं त्यांचं योगदान असो, हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. परंतु केवळ आर्थिक संपन्नता मिळाली म्हणजे आपण सारं काही मिळालं, ही भावना मारवाडी समाजाच्या नागरिकांमध्ये येऊ नये. ज्या प्रांतामध्ये, ज्या गावामध्ये आपण राहतो, तिथे एक सामाजिक संदर्भ असतो. समजून घ्यायची असेल तर मराठी भाषा जर तुम्हाला येणार नसेल तर हे किती दिवस चालणार, असं होऊ शकत नाही. तुम्ही केवळ नागपूरमध्ये येऊन उद्योगधंदा कराल, पैसे कमवाल, तो तुमचा अधिकार आहे, ते जरूर तुम्ही करा. काही वैशिष्ट्य आहे त्याची आपण जोपासना केली पाहिजे. आणि त्यासाठी मारवाडी फाउंडेशनने हा एक व्यापक विचार स्वीकारला आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जीवनात झाला पुस्तकांच्या माध्यमातून.
आणि जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मला नेहमीच आश्चर्य वाटत राहिलं की प्रबोधनकार ठाकरे सारख्या माणसांचं योग्य असं, आणि ते विदर्भामध्ये, विदर्भवासियांची जबाबदारी वेगळी होती. अचलपूरला प्रबोधनकारांचं सासूर होतं, म्हणजे नेहमी बाळासाहेब म्हणायचे जेव्हा जेव्हा विदर्भात आले की माझा आजोळ विदर्भाचा आहे, आणि म्हणून एका वेगळ्या हक्काने ते या ठिकाणी अनेक गोष्टी सांगत असतात. आणि म्हणून मारवाडी फाउंडेशनच्या वतीनं हा एक अल्पसे प्रयत्न आम्ही सुरू केलेले आहे. आणि त्या परंपरेतून दादांसारखे अनेक कार्यकर्ते, शेकडो नाही हजारोच्या संख्येने कार्यकर्ते तयार झालेले आहेत. परंतु आज त्यांचंही महत्व समाजामध्ये दुर्दैवाने कालबाह्य होत आहे. ही माणसं आयुष्यभर जे 3री-4थी पर्यंत शिकलेले दादा, पूर्ण गुरुदेवांची जी ग्रामगीता आहे ती मुखोद्गत आहे. आयुष्यभर एकच त्यांनी व्रत स्वीकारलं, खेड्यापाड्यामध्ये जाऊन लोकांना प्रबोधनाचं काम त्यांनी करत गेले आयुष्यभर. आजही 84 वर्षाचं त्यांचं वय आहे, परंतु जिथे शक्य असेल तिथे ते जात असतात. अतिशय खस्ता खाऊन यांनी आपलं जीवन आतापर्यंत त्यांनी ओढत आणलेलं आहे. माझा आणि उल्हासचा नेहमी असा प्रयत्न राहिलेला आहे की ही जी राष्ट्रसंतांची अशी उज्ज्वल अशी परंपरा आहे ती जरी आपण कायम ठेवू शकलो असतो तर मला असं वाटते की आजचे जे भौतिक वादामुळे निर्माण झालेले प्रश्न आहेत त्यातूनही आपल्याला मार्ग काढता आला असता. परंतु दुर्दैवाने राष्ट्रसंतांचं विस्मरण झालं, गाडगे बाबांचं विस्मरण झालं, महापुरुषांना आपण बंदिस्त करून ठेवलं. अशा पार्श्वभूमीवर आजच्या या कार्यक्रमामध्ये मी सर्व प्रमुख पाहुण्यांचं आणि उपस्थितांचं मनापासून स्वागत करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. पलीकडे आणि आपल्या समाजापलीकडे समाजातल्या विविध घटकांची आसवं पुसण्याचं कार्य मारवाडी फाउंडेशनच्या वतीनं सातत्यानं जे केले जात आहे त्या कार्याला सलाम करताना एक उर्दू शायर असं म्हणाला होता की न मस्जिद न गुरुद्वारे न शिवालय होंगे, न मस्जिद न गुरुद्वारे न शिवालय होंगे, सिर्फ तू होगा और तेरे चाहने वाले होंगे. आणि म्हणून या भावनेने या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत गिरीशभाऊंनी केलं. मी या फाउंडेशनचे उपाध्यक्ष माननीय खासदार अजयजी संचेती यांना विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आपलं मनोगत करावं. माननीय खासदार अजयजी संचेती. आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती ग्रामगीताचार्य माननीय श्री रामकृष्ण दादा बेलुरकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय खासदार श्री विजयबाबू दादा, या कार्यक्रम करता विशेष रूपाने उपस्थित राहिलेले महाराष्ट्राचे लाडके युवा नेते आणि प्रभावी वक्ते सन्माननीय श्री राज ठाकरेजी, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय नेते श्री नितीनजी गडकरी, मारवाडी फनवाल, या कार्यक्रमाचे जनक आपण आपलं कार्य करीत राहा. बाकी सर्व जी काही जबाबदारी असेल ती आजपासून ही मारवाडी फाउंडेशन उचलेल. बस एवढंच बोलण्यासाठी आपल्या समोर आहे. फार फार धन्यवाद. कार्यक्रमाला जे सन्माननीय प्रमुख मंडळी व्यासपीठावर विराजमान आहे या सर्व मान्यवरांचं स्वागत आपण मारवाडी फाउंडेशनच्या वतीनं करूया. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय आजच्या कार्यक्रमाचे माननीय उल्हासदादा पवार व्यासपीठावर माजी मंत्री माननीय रमेशजी बंग व्यासपीठावर विराजमान आहे. मी मारवाडी फाउंडेशन ज्यांच्या कार्यकर्तृत्वाला मानाचा मुद्रा यानंतर वृत्तसमूहाचे प्रमुख संपादक खासदार विजयबाबू गडाख, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, सन्मानगराच्या बाहेर एवढी प्रचंड गर्दी या ठिकाणी या समारंभासाठी आली. या सर्व उपस्थितांचं खरं तर मनापासून धन्यवाद देतो. कारण दोन्ही गोष्टी आपल्या आमच्या टाळ्यांचं सुद्धा मी किती
किती समज मला आनंद वाटतो. या ठिकाणी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, त्यांचं गुरुदेव सेवा मंडळ आणि त्यांचं कार्य म्हणजे आपल्या सर्वांना हेवा वाटावा असंही घडणार नाही. प्रबोधनराव ठाकरेंचा वारसा आणि तो काळ राजर्षी शाहू महाराज, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, त्याच्या अगोदर लोकहितवादी न्यायमूर्ती रानडे असा तो सामाजिक आणि स्वातंत्र्याच्या संघर्षाचा काळ, अशा एका सीमेवर तो काळ आहे. आणि ब्राह्मणेतर चळवळ ही शिगेला पोहोचलेली आहे असा तो काळ आहे. मुन्नेत्र कलागम द्रविड मुद्र कळगम आता ज्याला आपण म्हणतो DMK त्याच्यामध्ये रूपांतर झालं. असं दोन्हीकडे समाज प्रबोधनाचं सोशल रिफॉर्मचं काम म्हणजे राष्ट्रपिता म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले असतील यांनी अगोदर सुरू केलं आणि तोच काळ त्या तामिळनाडूमध्ये दक्षिणेमध्ये आहे. आणि तसंच प्रखर काम, तितक्या तोडीचं काम, तितक्या उंचीचं काम प्रबोधनराव ठाकरे शब्द सुद्धा गुळगुळीत होत गेलेले आहे. सामाजिक परिवर्तन, क्रांती वगैरे परिवर्तन आणि सामाजिक परिवर्तन याची चळवळ, याची मुहूर्तमेढ, याचे संपूर्ण सूत्रगाठ ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मांडली. आणि तोच वसा रामकृष्ण दादा बेलुरकर 4थीपर्यंत लौकिक आणि शिक्षण 4थीपर्यंत पण 40 पुस्तकं लिहिलेली आहेत. 40 पुस्तकं आहेत. त्यापैकी 3 पुस्तकांचं विविध भाषांमध्ये भाषांतर झालंय बेलुरकर दादांचं. व्यसनमुक्तीचं काम आहे. आणि शिवाय एवढंच नव्हे तर शाळेला जेव्हा सुट्टी मिळते त्यावेळी मुलांच्यावर संस्कार वर्ग आणि संस्काराच्या माध्यमातून त्यामध्ये बलोपासना असेल, बुद्ध्यांक असेल, अध्यात्म असेल, देशभक्ती असेल, समाजभक्ती असेल, हे सगळं शिकवण्याचं काम रामकृष्ण बेलुरकर दादा अखंडपणे अव्याहतपणे गेली 70 वर्ष करतील असं म्हणलं तर काय हरकत नाही. त्यांचं वय 83 जन्म आहे, 83 वय आहे. आणि भारतीय पातळीवरचे आणि महाराष्ट्रातले समाज प्रबोधनाचे, साहित्याचे, व्यसनमुक्तीचे असे अनेक पुरस्कार राज्य सरकारच्या वतीनं आणि विविध संस्थांच्या वतीनं जवळजवळ त्यांना आतापर्यंत 22 पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. आणि ते सर्व विविध पुरस्कार आहेत. आणि आज प्रबोधनराव ठाकरे यांच्या नावानं हा पुरस्कार जेव्हा दिला जातो त्यावेळी त्यामध्ये एक सूत्र आहे. मी आता सांगितलं की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी देवभक्ती आणि देशभक्ती, राष्ट्रजागृती, जनजागृती, जनप्रबोधन याचाच वसा घेतलेला होता. म्हणजे ग्रामगीतेच्या माध्यमातून असू द्या किंवा महाराजांनी जवळजवळ 100 पुस्तके लिहिली, मराठीमध्ये घेतली, तेही लौकिक अर्थाने दुसरी शिकलेले होते. पण कोणत्याही महाविद्यालयात न गेलेल्या या संतांची नावं, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं नाव नागपूर विद्यापीठाला आणि संत गाडगेबाबांचं नाव अमरावती विद्यापीठाला या सरकारने खरंच फार महत्त्वाचं आहे. जे कुठल्या शाळेत गेले होते त्यांच्या विचारधानावर अनेकांनी PhD पदव्या प्राप्त केल्या आहे. अनेकांनी PhD पदव्या प्राप्त केल्या. आता अलीकडच्या काळात कोणालाही डिग्री मिळते आणि कोणालाही डॉक्टरेट मिळते, दोघांना वेगळं आहे. कधी कधी काही कळतच नाही कोणाच्या माध्यमाने काय डॉक्टर लावले तिथे. गिरीश लावण्याला ती चांगली मिळाली असं काय करत. गिरीशची जे वनराईच्या माध्यमातून, समाज प्रबोधनाच्या माध्यमातून युवक चळवळी, छात्र परिषद, व्यसनमुक्ती अशी कामं केलेली आहे. त्या कामाची ती दखल आहे. कामाची दखल घेऊन एखादी पदवी मिळणं वेगळी आणि काही न करता लटपट करून पदवी मिळणं वेगळी, हा फरक आहे त्यामध्ये. तर त्याची तुलना तुम्ही करू नका. आणि म्हणून मी रामकृष्ण बेलुरकरांच्या बाबतीमध्ये हे मुद्दाम या ठिकाणी सांगतो. तो काळ प्रबोधनराव ठाकरेंचा काळ मी मुद्दाम सांगतो, समाज प्रबोधनाचा, ब्राह्मण चळवळीचा. आणि मग कालांतराने काही गोष्टी कालसापेक्ष असतात, काही कालबाह्य झालेले असतात. आणि मग जातीवादाला एक वर्गलढ्याचं स्वरूप तुमच्या काळाकडे प्राप्त. मला या ठिकाणी नमूद केलं पाहिजे तो जो काळ आहे हा बाबासाहेब आंबेडकर असतील, प्रबोधनराव ठाकरे त्यांच्या अगोदरच्या काळामध्ये महर्षी विठ्ठलरामजी शिंदे आणि राजर्षी शाहू महाराज अत्यंत प्रकट होते प्रबोधनकार. तसंच महाराजांचं आहे, रामकृष्ण बेलुरकरांचं तसंच प्रकट काम आहे. प्रबोधनकारांनी आपल्याला आश्चर्य वाटेल आता अनेक गोष्टी या ठिकाणी सांगितल्या, पण राजर्षी शाहू महाराजांनी दिलेला चेक अत्यंत परखडपणे आणि नम्रपणे नाकारला तो त्यांच्याकडे परत दिला. ती ताकद त्या काळामध्ये प्रबोधनकारांनी दाखवली. साधी गोष्ट नाही गांधींनी केला, ते दादांच्या जीवनामध्ये ते अत्यंत महत्वाचं आहे. अहो आपल्या देशामध्ये 650 जाती आणि 8000 उपजाती आणि तरी सुद्धा माणसं आपापल्या पुढे आपल्या जातीच्या कल्याणाकरता निघाले. मला काय म्हणायचं आहे नाही तर कुठल्याही राजकीय पक्षाला, मी एका पक्षाचा सदस्य आहे, कोणत्याही राजकीय पक्षाला मी जोड देऊ इच्छित नाही. परंतु आजच्या राजकारण समाजकारण जातीनिष्ठ आणि उपजातीनिष्ठ होत चाललेलं आहे. त्याच्यावर मात करण्याचं काम वंदनीय महाराजांनी केलं, तेच काम बेलुरकर दादा करत आहे. जातीपातीच्या पलीकडे, धर्माच्या पलीकडे, भाषेच्या पलीकडे, राज्याच्या पलीकडे जाऊन
वैश्विक मानवतेची कल्पना त्यांनी मांडली. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जेव्हा सांगितलं की माणूस द्या म्हणजे माणूस द्या, ही भीट बाळगण्या माझं प्रभू दिसला. ते महाराज मी दादा दरेकर नेहमी सांगतात, फार सुंदर सांगतात. आणि म्हणून मला सांगायचा मुद्दा आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांचा उद्धारात हे सांगितलं की त्यांना सर्व महात्म्यांना लहान करण्याचं काम चालू आहे. बाबासाहेबांनी 14 सत्याग्रहाच्या वेळी 1927 साली त्यांना एक पत्र आलं. तात्यासाहेब जेंद्रे आणि जवळकर हे मराठा समाजाच्या जगाचे पुढारी आणि ब्राह्मण चळवळीचे अत्यंत प्रथम पुढारी, त्यांनी पत्र पाठवलं की या 14 सत्याग्रहाला आमचा पाठिंबा आहे, पण तुमच्या चळवळीमध्ये ब्राह्मण असता कामा नये. असं पत्र पाठवलं. आपल्याला आश्चर्य वाटेल की माझ्या विचाराचे जे ब्राह्मण असतील ते माझ्याबरोबर असतील. मी ब्राह्मणांच्या विरुद्ध नाही, मी ब्राह्मणांच्या विरुद्ध आहे. आणि मग ते पत्र गेल्यानंतर त्यांनी सांगितलंय की तुम्ही आला तरी चालेल आणि नाही आला तरी चालेल, पण माझ्याकडून माझ्या विचाराचे ब्राह्मण असतील. आणि मग जे जवळकर त्या सत्याग्रहामध्ये सामील झाले. आता हे तर सामाजिक भान तर राहिलंच बाजूला, पण महात्म्यांना देखील लहान करण्याचं काम चालू आहे. आणि म्हणून तसं होऊ नये ते काम वंदनीय महाराजांनी केलं आणि तेच काम रामकृष्ण दादा बेलूरकर आज करत आहेत. आणि म्हणून हा पुरस्कार माननीय राज ठाकरे यांच्या हस्ते देण्यात येत असताना मला त्या ठिकाणी उपस्थित करण्याची संधी मिळाली, हे माझं मी खूप भाग्य समजतो. तुम्हाला महाराजांना मला रामकृष्णदादा बेलूरकरांनी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्य संमेलनात एक विचार मांडला होता आणि एक घटना सांगितली होती. फार अप्रतिम घटना आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात जयप्रकाश नारायण महाराजांना बिहारमध्ये गेले. ते एक भूमिपूजन होतं आणि नेहमीप्रमाणे भटजी पूजेला बसले. ते म्हणाले आपल्या जात गोत्र वगैरे कुल काय आहे, नाम काय आहे. महाराजांना विचारलं तुमचं धर्मजात वगैरे काय, गोत्र सांगितल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही. जयप्रकाश नारायण म्हणाले की त्या तुमचे संत महात्मा केले नाही, म्हणाले त्याशिवाय संकल्प होत नाही. 5-1 मिनिटं ऐकल्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्या भटजीने म्हणाले पण पाहिजे ना जात गोत्र ऐका. म्हणाले मानवता माझा धर्म आहे, भारतीय माझी जाती आहे आणि महात्मा गांधी माझं गोत्र म्हणून हे महाराजांनी सांगितलं. आणि हे दादा बेलूरकरांनी इतकं सुंदर अतिशय त्याचं उपयोजन केलेलं आहे. आणि म्हणून हे जीवनामध्ये आचरण ज्यांनी केलं ते बेलूरकर दादा, आणि ज्यांनी जीवनामध्ये आचरण केलं ते प्रबोधनकार ठाकरे, त्यांच्या नावाचा त्यांना पुरस्कार. आणि तोही दिला जातो माननीय राज ठाकरे यांच्या हस्ते. ते गमतीने मला गिरीश गांधी असं म्हणाले की जरा ओळख करून द्यायचं म्हणाले. मी सहज इकडे येत असताना मला काही लोक भेटले विमानात, विमानात कुठे चाललं म्हणजे समारंभात चाललंय. म्हणून असं माझ्यावर जबाबदारी सोपवलेली आहे, तर कोणाची ओळख करून द्यायची म्हणजे बेलूरकर दादांची. आणि गिरीश असं म्हणाला की राज ठाकरेंच्या. मग तो मुलगा सगळे लोक हसायला लागले. राज ठाकरेंचे म्हणाले अहो आत्ताच त्यांचं आम्ही टीव्हीवर असं घणाघाती भाषण ऐकलं, रोज ऐकतो म्हणे त्याची तुम्ही ओळख काय करून देणार मला, असं मला त्या मुलांनी सांगितलं. आणि परवा त्या दीपोत्सवाचं प्रकाशन करताना दिवाळी अंकाचं तुम्हाला सांगतो खरंच हिन शहर केलेले शरद पवार मला कधीच दिसते अलीकडच्या काळामध्ये. पण एका क्षणामध्ये रेखाचित्र जे माननीय राज ठाकरेंनी काढलं आणि हुबेहूब व्यंगचित्रामध्ये चेहरा हुबेहूब काढणे साधी गोष्ट नाही. मी तुम्हाला सांगतो माननीय बाळासाहेब ठाकरेंचे व्यंगचित्र मातीमधली मी जपून ठेवली. एक पुढाऱ्याचा पुतळा होता आणि तो थोडासा असा कलेंडर चौथरा कलेंडरला दाखवलाय आणि खाली लिहिलं होतं जिवंत असताना कोण सांभाळता नाही आला, गेल्यानंतरही कोण सांभाळता नाही. बाळासाहेबांनी काढलेले बाळासाहेबांनी काढलेले. आणि आजचे उपोषण आपण पाहतो पंचतारांकित उपोषण आहेत, प्राणांतिक उपोषण, आवरण उपोषण, हे मी गुणावर टीका करत नाही. परंतु 30 वर्षापूर्वी मार्मिकच्या दिवाळी अंकात माननीय बाळासाहेब ठाकरेंचं एक व्यंगचित्र आहे. माननीय सर्वांना ऐकण्यासारखे फार सुंदर व्यंगचित्र आहे. काय व्यंगचित्र आहे? 10 वर्षाचा मुलगा आपल्या वडिलांच्या बरोबर चाललाय, समोर कलेक्टर कचेरी एक मांडव टाकलेला आहे, एक माणूस उपोषणाला वाचलाय आणि बोर्ड लावलाय प्राणांतिक आमरण उपोषण. आणि तो छोटा मुलगा आपल्या वडिलांना विचारतोय काय उपोषण आहे, कशाकरता झालं, लोकांच्या करता झालं. तो प्राणांतिक उपोषण हो म्हणे. पण मांडव कशाकरता घातला म्हणून कडक उपोषण आहे म्हणे. कडक म्हणजे काहीच खायचं नाही म्हणे. तो मांडव कशाकरता ऊन सुद्धा खायचं नाही असं बाळासाहेब ठाकरेंनी कॅप्शन 4 वाक्यामध्ये तेवढा मोठा असेल ते सामर्थ्य माननीय राज ठाकरे यांच्या त्यांच्या कुठल्यामध्ये. त्यांनी जेव्हा या मंत्रीची म्हणजे निर्मिती वगैरे ते त्याचे फार मोठे निर्माते आहेत. परंतु हे सर्व करण्यापूर्वी मी अतिशय विनम्रपणे सांगतो की ते महाराष्ट्रभर फिरले आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी त्यांना वाटलं कोणाला भेटावं. महत्त्वाची जी माणसं असतील, राजकीय असतील, सामाजिक असतील, सांस्कृतिक असतील, त्या मंडळीने जाऊन भेटले, तास त्यांच्याशी चर्चा केली. ते मी का सांगतो, ते पुण्याला आले होते
माननीय बाळासाहेब भारद्यांना भेटलो. बाळासाहेब भारद्यांची चर्चा केली आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्या तुलनेमध्ये मी खूप लहान आहे, पण माझ्याकडे आले आणि माझ्या इथे जवळ अर्ध्या पाऊण घरी चर्चा केली. त्या महाराष्ट्रामध्ये या सर्व गोष्टींची जवळ घडत असताना आपण काय केलं पाहिजे हे जिल्ह्यात लोकांना भेटले. त्या भेटीला म्हणजे गिरीश मी एक आहे आणि म्हणून माननीय राज ठाकरेंच्या आज या व्यासपीठावर उपस्थित असताना मला त्या गोष्टीची या ठिकाणी फार मनापासून आठवण आहे. आणि आणखीन एक गंमत आहे, एवढं सगळं करून मला त्यांच्या एका जवळच्या मित्राने सांगितलं रोज रात्री एक चित्रपट ते पाहतात. मला माहित नाही, रोज रात्री एक चित्रपट पाहतात आणि चित्रपट तंत्रज्ञान आणि चित्रपट कथा या सर्वांच्या मध्ये त्यांना फार मनापासून रस आहे. असं एक विविध बहुआयामी व्यक्तिमत्व, अनेक बहुआयामी व्यक्तिमत्व या व्यासपीठावर आज बसलेली आहेत आणि प्रमुख म्हणजे ज्यांचा आपण सन्मान करतोय रामकृष्णदादा बेडूरकर, त्यांना खरोखरच मनापासून या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. आणि राष्ट्रसंतांच्या या वैश्विक मानवतावादी धर्माचं आणि खऱ्या अर्थानं समाज घडवण्याचं काम जे करतायत त्यांना हा पुरस्कार दिला जातो. त्यांना मी अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो. राजकारणी म्हणून कितीही मोठे असले तरी कलावंत म्हणून ते अधिक मोठे आहेत आणि महाराष्ट्राने अनुभव वारंवार घेतला आहे. या कलावंत आणि कवी हृदयाच्या माणसाच्या हस्ते ग्रामगीताचार्यांचा सत्कार व्हावा हा केवळ योगायोग नाही आहे. 1930 साली रामकृष्ण दादांचा जन्म हा गोकुळात सगळ्यांना अर्पण करावा. शाल, श्रीफळ, मानचिन्ह